अनसर्टेनिटी म्हणजे भाव अनस्टेबल. तर तुम्ही म्हणता असताना भाव अनस्टेबल का दाखवते सध्या, वर तर चालू आहे. तर तेच सांगतो या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार, मी बेदरे सर, आपण सुवर्णकार आपला खाता सोनार आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक आहे 12 मार्च 2026, सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. तुम्ही पाहत असताल की सोन्याचा डॉलर $5,200 आहे सध्या. म्हणजे $5,200, $5,170 इथं स्टेबल आहे. पण त्या डॉलरमध्ये चांदीच आपलं सोन्याचा भाव किती पाहिजे? 1,61,500, 1,62 असा भाव पाहिजे. पण भाव दाखवतो ऑनलाईन किती? 1,59, 1,59,500 असा भाव दाखवतोय. तर ही जी अनसर्टिनिटी कशामुळे दाखवते तुम्हाला? चांदीमध्ये पण डॉलर किती दाखवते? $85 वगैरे दाखवते. $85 म्हणजे भाव किती पाहिजे चांदीचा? 270 वगैरे पाहिजे. पण भाव किती दाखवते? 262, 63 दाखवते ऑनलाईन. ही अनसर्टिनिटी कशामुळे? तर वॉरमुळे काय झालेलं आहे की जे डॉलर स्ट्रॉंग होत चालला सध्या. हे सध्या 8-10 दिवस अजून आहे तो कालावधी. हे FISचा डेटा वगैरे येतो म्हणून डॉलर स्ट्रॉंग दाखवतोय सध्या. डॉलर स्ट्रॉंग दाखवल्यामुळं भाव थोडा निगेटिव्ह दाखवतोय. पण सोन्याचे जो औंस जे डॉलर आहे तो प्लसमध्ये आहे, पण भाव मायनसमध्ये दाखवते. पण ही अनसर्टिनिटी आहे, ही ग्लिच आहे काहीतरी. हे फक्त 31 मार्च उद्या बऱ्याच बँकांच्या क्लोजिंग सुद्धा असतात 31 मार्चच्या आतमध्ये. म्हणून सुद्धा तुम्हाला तसं दिसत असू शकतं. बिंदास होल्ड करा, काही काळजी करू नका. होल्ड करायचे, खरेदी असेल तर खरेदी करून घ्यायची फक्त. बिंदास होल्ड करायचं आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्याच बेदरे सराफ आळंदीला फॉलो करायचे. धन्यवाद.